तर आज होती आमची ॲनिव्हर्सरी, पण आमचे हे नॉनव्हेज लवर आणि आज गुरुवार असल्यामुळे नॉनव्हेज काही बनवता येत नाही, म्हणून त्यांना खुश करण्यासाठी हे क्रिस्पी व्हेज कटलेट्स बनवले. खूप जास्त टेस्टी लागतात, शिवाय 15 ते 20 मिनिटात अगदीच बनवून रेडी होतात. तर यासाठी 2 ते 3 उकडलेले बटाटे, अर्धी वाटी उकडलेला वाटाणा, आलं लसूण, कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली मिरची, बीट असेल तर ते आणि भरपूर सारी कोथिंबीर हे सर्व एकत्रित करून घ्यायचं. नंतर जे अवेलेबल असतील ते कोरडे मसाले जसे की धनेपूड, मटन मसाला, हळद, लाल मिरची पावडर हे सर्व करून मिश्रण एकत्रित करून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये अर्धी वाटी भिजवलेले पोहे घालायचे. आता मिश्रण आपलं रेडी आहे. आता या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल करून तुम्हाला हव्या त्या आकाराचे कटलेट्स बनवून तयार करा. आता एका वाटीमध्ये कॉर्नफ्लोअर घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी घालून त्याची पातळ अशी स्लरी बनवून घ्या. जे तयार केलेले कटलेट्स आहेत ते दोन्ही बाजूने फक्त त्याच्यामध्ये भिजवून घ्या. तर आपल्याकडे ज्या खीर बनवण्यासाठी शेवया असतात ना, त्याच्यामध्ये हे कटलेट्स दोन्ही बाजूने व्यवस्थितपणे शेवयाचं कोटिंग करून घ्या. आता कडकडीत तेलामध्ये हे कटलेट्स मीडियम गॅस फ्लेमवरती छानपैकी डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करून घ्या. दोन्ही बाजूने हे कटलेट छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. अशा प्रकारे आपले क्रिस्पी असे व्हेज कटलेट्स रेडी आहेत. टोमॅटो सॉस बरोबर किंवा असेच तुम्ही खाऊ शकता. खूप टेस्टी होतात, नक्की ट्राय करा.